नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा पापडच्या व्लॉगमध्ये. तर पापड बनलेले आहे. काय कशाची पापड आहे नक्कीच बघा. आणि तोंडात ठेवल्यास वितळणारी पापड आहे, ते पण बटाट्याची पापड आहे. पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे मी, आणि संपूर्ण रेसिपी बघून घ्या. आणि उपासासाठी आणि छोट्या मुलांसाठी खूप म्हणजे खूप तोंडात ठेवल्यास वितळणारी पापड आहे. तर हे बघा बनून रेडी आहे. रेसिपी पूर्ण बघा. चला, हे बघा बटाटे शिजलेत आपले. बटाट्याला काढायचं आहे बाहेर. निकाल एक मिनिट धीरे धीरे निकालो. तर बटाटा काढते आणि सोलून घेतो आणि थंड करून घेतो. आमचा गाऊन घालून आलाय. क्या हाय करतो के ऐसे मत कर, पानी घुस जाता है उसमें. पिलू काय करते काय माहिती. इसमें क्या है? लेके अच्छा वो लेके ना, उसको लेके आ जा उठाने के लिए. हाँ तो इतना पिल्लू गप्पच बसली आणि त्याला उचलाय पण येईना. हे बघा, आज मी 2 किलोचे असते, 2 ते 2.5 किलो आहेत. पापड बनवायला चालले मी. आता सोलून व्यवस्थित घ्यायचं आणि ह्याला थंड करून घेऊ. मिक्सरला लावताना दाखवते. सोलताना लय मोठी आहे. थांबा, लय मोठी आहे. खाने दो ना, गाईचा आवाज चेंज झाला या. हा रुको. मिक्सरला अशी ठेवते कुकरला. बघ थांबा बा, गरम लागल रे राजा तुला. इकडे या, सोलून घेते. मिक्सर निकालते. हा तर चला, मी का नाही हे सोलून घेतलं. मिक्सर निकालते सोलू. तर हे झालेलं निघत थोडा. हा तर हे सोलून घेतलं बरं का बटाटा टाकून. तर बटाटा सोलून घेतलाय. आता करायचं आहे ह्याला पीसेस. हे असं पिलू सोन्या इतर जल्दी हे बघा, याला थोडं थंड करून घ्यायचं आहे. दिसतंय का नाही? हा छोटे छोटे पीसेस करून घेते. कचरा साईडला ठेवलाय, असं काय हे नाही. आता टाकते डस्टबिन मध्ये. थांबा ना बाबा, हे गरम आहे. गाय खायला मागते. पिलूस को खूप फुटके देतो. तर बारीक पीस करून का नाही ह्याच्यात टाकायचं आणि ह्याला मिक्सरला लावून बारीक पिसून घेते. मिक्सरला लावू आपण. पापड लय मस्त लागते. हट जाओ. तर बघा चला, एक दुसरे हट जा. आता पिलू मला मदत करेल, ठीक आहे. पिलू कचरा का एक साइड पे एक करतो. तर मी हात धुवून येते आणि मिक्सर ठेवलेला आहे इथंच. आणि बारीक कसं करायचं ती सांगते तुम्हाला. चला फटाफट मम्मा मम्मी की मदद करती है पिलू. हाँ मम्मा पापड़ बना रही है, धूप में निकली है तो जल्दी जल्दी बनाएंगे. हमारे आ जाना आगे. तो मिक्स आगे ही सासू बघा, सासू म्हातारी सासू बघा ही. अच्छे से देना, हरा नहीं देते खाने के लिए, ठीक है? हाँ. अच्छा सा दो. तर चला मिक्सरला लावूया. पिलू इतना टाइट क्यों करती पता नहीं भाई. तोडतो एक दिवस, फेकून तोडले तरी स्टँड पिलून. हा मिक्सर लावते. क्या मजा आहे सोनो. ही बघा मिक्सर मध्ये काय टाकलेलं नाही, फक्त भांड्यामध्ये आपण बटाटा घेतलेला आहे आणि त्याला बारीक करून पिसून घ्यायचे. किशा बघा क्या कर रहा है, खा रहा है. हे बघा दातड खा के दिख रहा है. तर चला असंच पिसून घेते सगळं. तू जा रे. तर चला, एवढं मी पिसून घेतलेलं आहे. अजून एक आपली मिक्सर मध्ये अजून एवढं राहिलेलं आहे. एवढं पण पिसून घेते. कच्च्याचं पण बनवलं तरी चालेल, ठीक आहे. म्हणजे कच्चे बटाटा आपण चिरून घ्यायचे. चिरून घेतल्यानंतर आपलं त्याला म्हणजे मिक्सरला लावायचे. मिक्सरला लावून झालं की पाणी गरम करून त्याच्यात लाल मिर्च पावडर मिक्सरला लावून आणि धनिया, हरा धनिया म्हणजे हिरवे कोथिंबीर, जिरा असं टाकलं तरी चालेल. पण मी सिंपलसा गायूला आवडेल तसा बनवीन. तर गायूला आवडतो तसा मी बनवते, ठीक आहे. एवढं पिसून घेते. तरी बघा असं पिसून घेतलेलं आहे. आणि आता काढून घेते. आणि आता पाणी गरम करायला ठेवते आणि सगळं काढून घेऊ. मी पाणी टाकून घेते ज्या मिक्सरला लावलंय त्याला. आणि उघडून घ्यायचंय भांड. आपण का नाही गरम पाणी टाकलं तरी चालेल,
थंड टाकलं तरी चालेल. आपला बटाटा शिजून रेडी आहे. तर मी एक मिक्सरचं भांड पाणी टाकलेलं आहे, अजून थोडं घेते. तर बघा मी एवढं भरून घेतलं पाणी. गॅस फुल आहे आता आणि याला घोटते मी सांगते तुम्हाला. तर हे का दिख रहा है बेटा अच्छे से? हाँ अभी दिख रहा है. तर इधर आना इधर. तर हे बघा तुम्ही बघू शकता मी टाकून घेतलेलं आहे पाणी. आता फुल गॅस केला होता, अजून कमी केला वाटतं. तर आता मी हे बघा असं आहे हे. आणि आता ह्याच्यात तुम्ही लाल मिरची, आपली मिरची असते ना त्याला मोठे मोठे मिक्सरला लावून 3-4 धनिया, हरा धनिया म्हणजे कोथिंबीर आणि जिरे, काली मिरी हे असे टाकू शकता. पण उपासासाठी आपल्याला प्लेन पाहिजे म्हणून आपण फक्त ही लहान बाळांना आणि उपासाला सेम टू सेम मी फक्त आता नमक म्हणजे ही ऍड करणार आहे, मीठ. जैसे हम 10 रुपीस का चिप्स नहीं खरीद के खाते वैसे मम्मा सेम टू सेम बनाती है. तर आता मी ह्याच्यात ऍड करते मीठ. ठीक आहे. तरी बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहे हे बघा. आणि गाट्या वगैरे नाहीत, पहिल्यापासून मिक्सरला लावून घेतलेला आहे. आणि आता मी ऍड करते ह्याच्यात थोडस आपलं. चला ऍड करूया आपण आता चवीनुसार नमक. तर चला 1 चम्मच आणि ही 2 चम्मच. ठीक आहे. तर आता तुम्हाला बघायचं असलं तर तरी बघून घेऊ शकता. आता मी खूप मोठे आहेत माझे चम्मच, त्याने मी 2 चमचा ऍड केलेले आहेत मीठ. आणि उकळी पण या लागले, तुम्हाला माहित दिसतच. तर हे असं फिरवत राहायचं, आपल्याला लगेच कळून जातं की बेटर कसा बनवायचा. तर असं बघा आपली पाक असते ना, पाकच्या पद्धतीने आपण बनवून घ्यायचं. आणि जर आपल्याला वाटलं घट्ट असं तार बनल्यासारखी झाली तर आपण हे करून घ्यायचं, थंड करून घ्यायचं. त्याच्या आधी आपण चांगली उकळी काढू ह्याची आणि ठेवूया 5 मिनिटं. आलेली आहे आपली, हे सगळं वर बघताय. तर आपली जशी पाक आपण तयार करतो का नाही ते ह्याला घट्ट आहे खूप, पण कॅमेरा तुम्हाला असं दिसतंय पण खूप घट्ट आहे. तर आता हे थंड करण्यासाठी मी उतरवून घेते. आणि खूप उशीर झाला, उकळी येते आणि 10 मिनिटं तरी आणून ठेवलेलं आहे. थंड करून घेऊया, कारण प्लास्टिकच्या आपण कागदावर लावणार म्हणजे टाकायच्या आधी पिघळून जाईल, चांगलं नसतं. आणि थंड करून छान घेऊया म्हणून मी फॅनच्या खाली ठेवलेला आहे. 10-15 मिनिटं ठेवलं की थंड होईल. इतना प्यारे हो कि उड़ जा. क्या आपको पता चल गया? उड़ी जाए. मम्मा देखो कैसे गाना गा रही है. उड़ी जाए. देखो मम्मा कैसे गाना गा रही है, नीचे काम भी कर रही है. क्या करे भाई, उड़ी उड़ी जाए कोई भी बना लो, बहुत बढ़िया लगता है. क्या गा रहे हो? बहुत टेस्टी लगता है पापड़, कच्चा पापड़, पका पापड़, कितना अच्छा पापड़ गाई हुआ. क्या हो गया आपको? क्या करे फिर, कुछ तो गाना गा लेते हैं दिल बहलाने की. हे बघा मी प्लास्टिक ठेवलेलं आहे असं. ह्या प्लास्टिकवर ना आपण ऑइल लावून घेऊया, कारण हे थोडंच आहे म्हणून मी थोडंच लावायचं आहे न कळता. हे बघा असं लावलं की नाही आपल्याला सोपं पडून जातं. आता थंड झालेला आहे. बेटर आणू दिसणार नाही तुम्हाला. मी माझा पडदा खूप छान आहे, ह्या पडद्याला मी उलट करून लावलंय. बेडशीट टाकली तरी चालेल, ह्याच्या खाली गादी आहे, एक स्पंज टाकलंय. तर चला आणते. तर ही बघा मी बेटर आणलेला आहे. प्लेट मध्ये काय घेतलं कारण कढाईमध्ये थंडच होईना. अजून इकडे थंडी एवढी आहे ना, गरम म्हणजे हे नाही. फॅन चालू केलंय तरी होईना झालंय, लवकर व्हायला पाहिजे ना. थोडंच हे का असं थोडं ना असं थोडंच गोल बनवून घ्या. छोटंच बनवायचं. खूप टेस्टी बनतात हे. तो चला अशेच बनवून घेते सगळे. देखो हमारे इतने हो गए. ये हमने प्लास्टिक के पेपर पे रख के ना पापड़ बनाए हैं. और भी दिखाती हूँ, बहुत सारे हैं हमारे पास, बहुत सारे.
अभी हमने बहुत बनाए हैं, आधे बाहर बनाए हैं, ये मैंने बनाए हैं, और आधे बाहर बनाए, आधे अंदर भी, ये दिखा रही हूँ। और ये देखो, ये मैंने और मम्मा ने मिलके बनाया है, इतने सारे गोल गोल से, ये बहुत सारे बाहर भी बहुत सारे रखे हैं हमने, और जब ये सूख जाएंगे एक दिन में तो बहुत अच्छा रहेगा। फिर मम्मा जब पापड़ बनाएगी तो आप सभी को बहुत जरूर दिखाएगी। बघा हे पापड आता म्हणजे आपण पलटू असे झालेत, तर आता ह्याला पलटायला बघा किती सोपे जाते, हडकलेत थोडेसे, म्हणजे हवा लागलेली आहे, किती आसाने म्हणजे एका हातात मोबाईल पकडलाय मी तर लगेच निघतेत, किती मस्त पैकी हे झालेत बघा। पलटून घेऊ आपण, तरी बघू शकता तुम्ही मी पलटले, लगेच निघतात ते, आणि पापड अशी पलटताना काही प्रॉब्लेम येत नाही, लगेच निघतात। नॉर्मल तेल लावायचं, जास्त लावायचं नाही। हे बघा हे असं, चला सर्व असेच पलटून घेते पापड। हे बघा सगळे पलटून घेतले पापड मी, एकदम पलटून घेतलेले आहे, असे ठेवलेले आहेत, हे असे बनलेले आहेत पापड। त्यात झालं सुकू द्या, पापड बनवून आपले सुकून रेडी झालेले आहेत, तरी बघू शकता असे बनलेले आहेत, एकदम पातळ नाजूक, तर तोंडात म्हणजे तळून तोंडात ठेवल्यास लगेच वितळणारे, तर हे गायीसाठी पेशंट मुलांसाठी हे तर बघू शकता, सेप वगैरे, आणि खूप खायला सुद्धा खूप टेस्टी बरं का। एक 10 रुपयाचं पॅकेट भेटतो ना, त्याच्यापेक्षा छान, आपल्या घरचं तुम्हाला माहीतच आहे, एकदम मस्त। अजून बाकीचे आहेत ना सुकायला ठेवलेले आहेत, आणि म्हणजे ह्याच्यात पाटीत घालून तर घमेल्यात, तर आता एवढं मी दाखवते। तर हे सुकलेले आणलेत आता तळायला, तर या खाव्या तळून असे झालेले आहेत, किती मस्त बनलेले आहेत बघा। आणि नक्कीच अशी तुम्ही बनवून नक्की सांगा मला, आणि तळताना पण पांढरं शुभ्र होते, आणि खायला सुद्धा खूप टेस्टी। कॅमेऱ्यात थोडंसं होत आहे, तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा, कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा। हे खूप सुंदर हे सुकले म्हणून असा शेप झालेला आहे, आता सगळे गोलच आहेत मस्तपैकी। तर चला तुम्हाला तळून दाखवते, मी गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढाईमध्ये किचनमध्ये, तर थोडंसं पापड तळून दाखवते। तर हे का किती छान पांढरे शुभ्र फुललेत, आणि तोंडात ठेवल्यात वितळून